काय काय असतं ते थोडक्यात तुम्हाला दाखवेल. आणि थोडंसं आज तब्येत डाऊन आहे, तर त्यामुळे जास्त नमस्कार सर्वांना. तर आज लक्ष्म्याचा आपला शेवटचा दिवस आहे. तर आज लक्ष्म्या गाठी वगैरे असतात. तर तुम्हाला दाखवणार आहे थोडाफार. तर आज थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे काय झालं, व्यवस्थित आवाज येत नव्हता. बोलायचा प्रयत्न केला होता, पण ना व्यवस्थित आवाज आला नाही, म्हणून मी नंतर आवाज दिलेला आहे. तर चला, तर मग आजचा दिवस कसा जातोय ते पाहूया. तर पहिल्यांदा तर मी रांगोळ काढली, स्वयंपाक बनवला. त्यानंतर आई कपडे भांडे देवपूजा वगैरे केली आईने. त्यांचं चालू होतं, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून रांगोळी ती काढण्यासाठी आलेली आहे. त्यानंतर बायका त्यांनी येतात, त्यामुळे घाईघाईने रांगोळी ती काढली. लक्ष्मीच्या समोर झाडू मारत नाही आहेत आमच्या इकडे, तर कपड्यानेच झाडू म्हणजे पूर्ण स्वच्छ करून घ्यावं लागतं. रात्रीची पूजा वगैरे केलेली होती केळीच्या पानावरची, ते सगळं मी काढून घेऊन नंतर रांगोळ वगैरे काढलेले. ही एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हे गोल राऊंड जे आहे हातानं थोडं व्यवस्थित येत नाही, म्हणून ते मच्छरचं कॉईल घेतलं आहे. आणि तुम्हाला जेवढं छोटं मोठं पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करून एकदम सोप्या पद्धतीमध्ये डिझाईनचा आकार देऊ शकतात. तर नक्की ट्राय करा. तर मी सहसा असंच करते, तर तुम्हीसुद्धा ट्राय करून नक्की पहा. एकदम तुम्हालासुद्धा सोपं वाटेल. त्यानंतर गाठीचा वगैरे कार्यक्रम सुरू होता. तर आज चेंज वगैरे काही केलं नाही तयार वगैरे, तर तशी तब्येत नव्हती ठीक, त्यामुळे तर त्याच्यामुळे, कारण पित्त खूप झालं होतं, आणि पित्त आणि 2 दिवस झोप नसण्यानं पण जास्त थकावट अशी आलेली होती, त्यामुळे जास्त काही आवरलं नाही. जसं आहे तसं आजचा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यानंतर राहिलेल्या जे गाठी आहेत ते हळदी कुंकाच्या आणि कुंकाच्या गाठी अलग अलग करत होत्या आई. त्यानंतर ना एकमेकीला दोघींनी कुंकू लावलं, आणि त्यानंतर त्या गाठी ज्या असतात धनाला औक असं मानतात, इकडे करतात. तुमच्याकडे करतात का नाही माहिती नाही, पण आमच्या इकडे करतात. ओटीत घ्यायचे नसतात, ओटीत पण नाही, पदरात घ्यायचे असतात त्या गाठी. दिशा वगैरे व्यवस्थित बघूनच बसायचं असतं. त्यानंतर मग त्या सांगत होत्या या दिशेला बस म्हणून, व्यवस्थित दिशा चुकली होती त्यामुळे. आणि ती धनाला औक असं म्हणतात. घरातली लक्ष्मी काय मागते, सुख समाधान. परत घरातली लक्ष्मी काय मागते, शेतकरीचं तिकडे गावाकडे शेती वगैरे असते ना, मग ते गाडी बैल वगैरे असे म्हणतात. असे 4-5 वेळेचं म्हणावं लागतं. त्यानंतर माझ्या लक्षात येत नव्हतं, मग त्या सांगत होत्या, त्यानंतर मी म्हणत होते. प्रत्येक वर्षी असतं, पण कसं होतं लक्षात राहत नाही, मग त्या सांगतात, त्याच्यानंतर मी पाठीमागं म्हणत असते. त्यानंतर त्या गाठी ज्या असतात ते लक्ष्मीच्या डोक्यावरती ठेवतात, आणि ठेवतात आमच्या इकडे. त्यानंतर आरती वगैरे सकाळची केली, आणि सकाळचा नैवेद्य म्हणलं तर आमच्या इकडे साखर घालून कानवली करतात, आणि त्यावरती शेवयाचा भात असतो तूप वगैरे ठेवून. त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केले. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा गोळी घेऊन आराम केला, आणि त्यानंतर 5 वाजता थोडंसं बरं वाटत होतं. त्यानंतर मग थोडीशी तयार वगैरे होऊन गावामध्ये आमची म्हणजे फॅमिली आहे, सासूबाई वगैरे राहतात, मग तिकडं जाणार आहे. बघा, एवढं पुरणपोळीचा स्वयंपाक होता. परत करंजा, लाडू ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा पाणीपुरीवाला आलं होतं, आणि ह्याने तो सुद्धा चान्स सोडला नाही. पाणीपुरीच्या पुऱ्या अशा घेतल्या ते, कारण की प्लेटात येत नाहीत, आपल्यालाच ताट वगैरे घेऊन जावं लागतं. आणि लाड पुरवायला आजी आजोबा आहे.
त्यानंतर 5 वाजल्यापासून खूप बायका येत होत्या आणि त्यानंतर 6 वाजता मी गावामध्ये पण जाऊन आले होते. म्हणजे चुलत सासूबाई वगैरे यांच्या मावशी वगैरे असतात, मग ते तिकडे सगळीकडे जाऊन येऊन रात्री आता लक्ष्मीचा टायमिंग जो होता खूप उशिरा होता, त्यामुळे घरातलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर घरातले सगळे कामं वगैरे झाल्यानंतर एक 10च्या टायमिंगमध्ये मग लक्ष्म्या उतरायच्या आहेत. ह्या वर्षी खूप लेट होता, प्रत्येक वर्षी 6च्या टायमिंगमध्ये असायचा, पण यावर्षी खूप लेट आहे. सगळे कामं आवरले म्हणजे सकाळी लवकर उठून जायचं होतं, त्यामुळं मग सगळी कामं मी रात्री आवरून ठेवले. बॅगा वगैरे भरून सगळं आवरून करून ठेवलं. आता बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि आता लवकरच उठून जायचं पण आहे, कारण 6 वाजता इथून जायचं आहे आणि 7 वाजता कारण ट्युशन वगैरे आहे, स्कूल आहे आणि ट्युशन पण आहे. तर आणि आता सगळं आवरून ठेवायचं आहे. आता 9:30 वाजून गेलेत. तर आता गौराईचं आरती करून नंतर विसर्जन करायचं आहे. सगळं आवरून वगैरे आपली पॅकिंग वगैरे करून ठेवायची आहे, कारण सकाळी लवकर जायचे असल्यामुळे. त्यामुळे तर पुढचा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. परत एकदा गौराईचं दर्शन करते, तर तुम्हाला आता दाखवते मी. कितीही पाहिलं तरी ना पाहिल्यासारखं वाटतच नाही आणि कितीही व्हिडिओ केलं तरी व्हिडिओसुद्धा केल्यासारखं वाटत नाही. तर परत परत व्हिडिओ करतोच माणूस. काय होतं, एकदम किती छोट्याशा मूर्तीपासून आपण एकदम साक्षात देवी उभा करतो आणि ते काढायचं म्हणलं का नको वाटतं. या सगळ्या गोष्टीमध्ये 2 दिवस घालवतो, या गोष्टी किती सजावट वगैरे छान करतो आणि या सगळ्यात एकदम म्हणलं तर मला लक्ष्मीचा सण जास्त आवडतो. दुसरा कोणताही सण आवडत नाही एकदम. आणि घरामध्ये एकदम प्रसन्नता वाटते. लक्ष्मी उतरवायचं म्हणलं की नको वाटतं, एकदम जीवावर येतं. माझ्या तर खूप येतं जीवावर, मला काढूच वाटत नाही असं होतं. खूप छान वाटतं, एकदम भारी वाटते लक्ष्मी बसल्यानंतर घरामध्ये. किती आपण म्हणजे आटासानं केलेल्या असतात ना, सगळ्या गोष्टी बारकावीने केलेल्या असतात, त्या मोडायच्या म्हणलं तर ना नको वाटतं ना. तर या ज्या मूर्त्या आहेत ना, तर अगोदरच्या आहेत, खूप जुन्या मूर्त्या आहेत. अशा मूर्त्या आता पाहायला भेटत नाहीत. तर जनाई आणि विठ्ठल दळण दळालेले वगैरे या गोष्टी भरपूर अशा मूर्त्या आहेत, म्हणजे ज्या छोट्या छोट्या मग दाखवण्यात आलेल्या नाहीत. चला आता 10 वाजलेत आणि आता आरती वगैरे करूया. तर आरती वगैरे केली. आज पण हाच जागी आहे मोठा. आज पण छोटा मुलगा झोपला होता, तर नंतर त्याला सकाळी उठल्यास तो खूप चिडवतो, मी जागी होतो, हे केलं ते केलं. त्याला पण आवडतं, पण त्याला काय होतं, झोप कंट्रोल होत नाही आणि तो झोपी जातो आणि हा बसतो करत काहीतरी. तर खूप ह्यावर्षी यांनी मदत केली, मध्ये खूप ह्यावेळेस लुडबुड करत होता. बऱ्याचशा गोष्टी यानं मॅनेज केलं बरं का, नाही असं नाही. लेकरांचं कसं असतंय, खूप काही करतात पण त्यांचं दिसून येत नाही. पण याने यावेळेस खूप म्हणजे मदत केली. तर आता जवळपास 10:30 वाजलेत आणि सगळा पसारा तसाच आहे. म्हणलं आता चहा घ्यावा, त्याच्याशिवाय काहीच नाही. चहा फार आवडतो पण, आणि आता खूप उशीर पण झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा खूप वेळ लागणार आहे हे सगळं काढण्यासाठी. त्यामुळं मग चहा घेतला आणि सगळं नंतर आता आवरणार आहे. हा बघा कसा मध्ये मध्ये करतोय. त्याला सगळं कणी फक्त काढायचं आणि बाहेर असं फेकत होता. बाकी ठेवा नाही तर काय करा, असा फेकत होता. वरचं खाली टाकणं त्याचं काम मोकळं होत होता. त्याला राहू दे म्हणलं तरी बी तो ऐकत नव्हता, पण ते काढा आणि खाली टाका, काढा आणि खाली टाका असं करत होता. त्यानंतर सगळं आवरलं केलं. नंतर काही व्हिडिओ शूट करता आलं नाही. त्यानंतर सकाळचाच हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. तर आम्ही आता सकाळी 6 वाजता घरून निघालो होतो. तर कसा वाटला व्हिडिओ आणि आमच्या गावाकडचं माझी कशी रुटीन वाटली, कसं गावाकडचं वातावरण वगैरे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे आहे आता आम्ही चाललो लातूरला आणि तर थोडा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय होतं, प्रत्येक गोष्टी व्हिडिओ करणं खेडेगावामध्ये शक्य नसतं, तरी पण मला शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ केलेला होता आणि घरच्यांचा देखील खूप सपोर्ट होता. आणि घरच्यांनी सुद्धा, सासूबाई म्हणा, सासरे म्हणा, बरेचसे गावाकडचे असं, तर त्यांनी कधीसुद्धा एक वेळसुद्धा काही बोलले नाहीत वगैरे, सारखे काय व्हिडिओ करायली वगैरे असं सुद्धा काही म्हणले नाहीत. त्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट दिला, चांगला रिस्पॉन्स होता त्यांचा सुद्धा.
तर रिस्पॉन्स असल्याशिवाय एक स्त्रीला म्हणा, सुनेला एक सून म्हणून या गोष्टी करणं मॅनेज होत नाहीत. खरं तर घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर असाच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलसोबत कनेक्ट राहा. चॅनल सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.